नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय। 100% उघाड नाही हे देखील तुम्हाला मी मागच्या वेळेस सांगितले। त्या पद्धतीने वातावरणामध्ये उघाडीचे जे काही संकेत आहेत ते पाहायला मिळाले नाहीत, पण चांगल्या पद्धतीचं जे काही शेती कामाचं नियोजन करता येईल अशी पद्धती सांगितल्या पद्धतीने बऱ्याचशा शेतकऱ्यांनी फवारणीचं नियोजन हे केलेलं होतं। आता पुढच्या 2 दिवसांमध्ये वातावरण हे झडीसारखं पण एवढाही मोठा पाऊस नाहीये जेणेकरून आपल्या शेतात जनावरांचे किंवा रानामध्ये पाणी साचेल अशा पद्धतीचे वातावरणाचे संकेत मराठवाड्यामध्ये नाहीये। त्यानुसार पद्धतशीर आणि सविस्तर माहिती शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। अगदी सगळ्या भागांच्या माहितीचा अंदाज आपण याच्यामध्ये दिलेला आहे। पण मग परिस्थिती कशी आहे देखील पाहून घेऊयात। उद्या जवळपास राज्यातल्या बऱ्याच भागांमध्ये हलक्या पावसाची नोंद सकाळी पहाटे उठल्याबरोबर दिसेल आपल्याला। म्हणजे हे संकेत कुठे आहेत, हे प्रमाण कोणत्या भागात आहेत हे देखील पाहूयात। जवळपास उद्या नागपूर जिल्ह्यामध्ये उत्तरेकडील भागामध्ये हिंगणघाट परिसरामध्ये पावसाचे संकेत आहेत। पहाटे उठल्याबरोबरच राज्यात जळगाव, बुलढाणा, अकोला, वाशिम, चंद्रपूर, वर्धा, हिंगोली, गोंदिया या भागांमध्ये आहे। नाशिकच्या सुद्धा काही पश्चिमेकडील भागांना, काही मोजक्या भागांना वातावरणाची क्रेज वाढताना दिसते आहे। या भागामध्ये हलका ते मध्यम पाऊस तर काही ठिकाणी सटकऱ्यांचा पाऊस हा मध्यरात्री येत्या 7 ते 8 तासामध्ये सक्रिय होऊन जाईल। पुणे, कोकण किनारपट्टी, पश्चिम भाग, पुण्याचा पूर्वेकडील भाग नाही जो ड्राय एरिया आहे नेहमी सोडतो अशा भागांच्या बद्दल बोलत नाहीये, की ज्या भागांना तो घेतो आहे अशा भागांमध्ये हा पाऊस ऍक्टिव्ह होण्याचे चान्सेस आहेत। सांगलीमध्ये ही वातावरणाची क्रेज चांगली पाहायला मिळते। उद्या हलका ते मध्यम पाऊस कोणत्याही क्षणी होईल। संबंध महाराष्ट्रामध्ये पुढचे 2 दिवस म्हणावा असं सूर्यदर्शन तर नाहीच, पण सूर्यदर्शन काही कुठे मोजक्या ठिकाणी झालंय तर त्या भागांमध्ये 2 मिनिटांसाठी किंवा 5 मिनिटांसाठी हे पाहायला मिळू शकतं। पुढचे 2 दिवस फवारणीसाठी योग्य वातावरण हे नाहीये आणि ज्या भागांमध्ये फवारणीवर योग्य वातावरण सांगतोय अशा भागातल्या शेतकऱ्यांनी फवारणीचं नियोजन करून सुद्धा आपल्या बॅरलमध्ये पाण्याचं औषधाचं काढून ठेवणं हा प्रकार जो आहे तो थोडा चुकीचा ठरू शकतो, कारण की वातावरणामध्ये अधूनमधून हलक्या सरी कोसळू शकतात। प्रत्येक जिल्ह्यानुसार, प्रत्येक तालुक्यानुसार जी माहिती आहे ती पाहण्याचा प्रयत्न करूयात। काही कमेंट जे आहे तो शेवटी आपण घेण्याचा प्रयत्न करूयात। उद्या सकाळी नांदेड जिल्ह्यामध्ये, परभणी, लातूर, बीड, जालन्यामध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये, त्याचबरोबर हिंगोली, यवतमाळमध्ये, सांगली, सोलापूर, नाशिक क्षेत्रामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता मध्यरात्री किंवा पहाटेच्या वेळेला उद्या 29 जुलैला पाहायला मिळू शकते। त्यानंतर नागपूर, चंद्रपूर या भागामध्ये, अकोला, अमरावती बऱ्याच ठिकाणी कधी बंद होईल हेही सांगतो दादा, थोडं थांबा। जळगाव वगैरे भागांमध्ये, बुलढाणा जिल्ह्यामध्ये, काही ठिकाणी एमपी लगतच्या भागांमध्ये बरा पाऊस होण्याचे चान्सेस आहेत। म्हणजे काही ठिकाणी रस्त्यावरून पाणी वाहणं किंवा साचणं किंवा पत्रावरून पाणी वगळणं, पहिलाच भरपूर पाऊस झाला त्यामुळे हा किती जरी पडला तरी तशा पद्धतीचा दिसू लागेल। असे मोठे थोडे मराठवाड्याच्या तुलनेत इकडे भागामध्ये आहे। पण जो काही ड्राय एरिया राहिलेला आहे, अहिल्यानगरचा पश्चिमेकडील भाग, पुण्याचा पूर्वेकडील भाग, नाशिकचा सुद्धा पूर्वेकडील भाग आणि जळगाव, धुळ्यामध्ये असे काही भाग आहेत। या भागाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। मी फेसबुकला मगाशीही सांगितलंय, कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याचा प्रयत्न करूयात। 2-3 दिवसांमध्ये वारे थोडे थांबतायत आणि वारे थांबल्यामुळे दिनांक 1 ऑगस्टला 2 ऑगस्टला ऑक्टो कोलंबस किंवा निम्रो स्ट्रेटस नावाच्या ढगांची निर्मिती व्हायला थोडी मदत होईल। ह्या ढगांवरती आपण हा प्रयोग करण्याचा प्रयत्न करूयात। त्यानंतर एक विशेष बोलूयात, तर जवळपास जी काही कंडिशन आहेत, म्हणजे राज्यामध्ये अजूनही काही शेतकरी चिंतित वाटतात, 10-20% भाग जो आहे तो, या भागातल्या शेतकऱ्यांना विनंती आहे, ही जी काही सगळ्यांना मी उघाड सांगतोय चांगल्या पद्धतीची क्लिअर, ही 1 ते 2 ऑगस्टपासून पुढे आहे आणि 8 ऑगस्ट ते 9 ऑगस्टपर्यंतच आहे। म्हणजे उघाड फक्त 1 आठवडा पाहायला मिळू शकते। पण त्यानंतर 9 ऑगस्टच्या आसपास 10 ते 11 ऑगस्टच्या दरम्यान राज्यामध्ये पूर्वेकडनं म्हणजे दक्षिणेकडनं पावसाचं आगमन होऊ शकतं। लातूर जिल्हा, बीड, जालना पट्टा, हिंगोली पट्टा, यवतमाळ पट्टा, अहिल्यानगरचा पट्टा, धाराशिव, सोलापूरचा पट्टा, छत्रपती संभाजीनगरचा पट्टा, दक्षिणेकडे काही भागामध्ये पावसाची जी काही क्रेज पाहायला मिळते। यामध्ये लातूर जिल्हा 1 नंबर, विजांच्या कडकडाटामध्ये मेघगर्जनेसह पावसाचं आगमन हे परभणी जिल्ह्यापर्यंत, जालन्यापर्यंत सध्याच्या मॉडेलच्या स्थितीनुसार पाहायला मिळते आहे। पण या पावसामध्ये शेतकऱ्यांना एक विनंती आहे की तुम्हाला जे काही कामे करायची आहेत, जे काही नियोजन करायचे आहे त्यासाठी संधी मिळणार आहे। टेन्शन सांगत नाहीये, त्यामध्ये सोल्युशन देखील सांगण्याचा प्रयत्न करतोय की 2 ऑगस्टच्या आसपास जे काही वातावरण 100% क्लिअर होणार आहे आणि जवळपास ते वातावरण 8 तारखेपर्यंत क्लिअर राहणार आहे। पण ह्या 7-8 दिवसामध्ये तुमचे बरेचसे काम आटोपतील आणि त्याही अगोदर 31 आणि 1-2 तारखेपर्यंत वातावरण हे मोकळं आहे।
पण याच्यामध्ये वातावरणामध्ये ढगांची जी काही संख्या आहे ती अधिक राहणार आहे, त्यामुळे 10-5% भागात या काळामध्ये स्थानिक वातावरणाचा पाऊस होऊ शकतो. आणि उद्या आणि परवा जे सांगतो 29 आणि 30 तारखेला यामध्ये ढगाळलेली प्रचंड परिस्थिती, वातावरणामध्ये गारवा, पाण्याच्या थेंबाची जाडी फारशी मोठी बनणार नाही. मराठवाड्यामध्ये, दक्षिण महाराष्ट्रामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये, थोडी उत्तरेकडील साईडला अकोला, अमरावती, बुलढाण्यामध्ये थोडी साईज बरी राहू शकते. त्यामुळे फवारणीचं नियोजन ह्या विदर्भातल्या शेतकऱ्यांचं, खानदेशच्या बऱ्याचशा शेतकऱ्यांचं, पश्चिम महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा शेतकऱ्यांचं हे प्रमाण हे जे काही फवारणीचं नियोजन आहे ते कोलमडू शकतं. रिक्स घेऊ शकता मराठवाड्यात शेतकऱ्यांनी 10-11 वाजल्याच्या नंतर, पण जास्त बॅरल भरून औषध कालवणं हे जरा नुकसानकारक ठरेल. तर आता मेन मुद्द्यावरती येऊया, ती चांगलं पद्धतीचं वातावरण शेतकऱ्यांना खुरपणं, डवरणं, पाळी वगैरे कुठल्या टायमिंगला चालेल हे तुम्हाला मी मागेही सांगितले. हे काही नवीन सांगायची गोष्ट नाही आहे. कालच्याही लाईव्ह सांगितले, परवाच्या व्हिडिओमध्ये सांगितले, प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितले. हे जे काय आहे आपल्या वापसावरती डिपेंड राहणार आहे. पण ज्या शेताचा वापसा लवकर होतो अशा शेतकऱ्यांना 1 ऑगस्ट 2 ऑगस्ट दरम्यान हे काम सुरळीत पार पडतील, कारण की 30 तारखेपर्यंत याची मजल जास्त आहे. त्यानंतर परिस्थिती बघा, 2-3 तारखेला काही ठिकाणी 5 तारखेपर्यंत वापसा चांगलं होईल, पण 5 आणि 8-9 पर्यंतच 3 दिवसात तुम्हाला ते कामं फास्ट स्पीडने आवरून घ्यायचे आहेत. एकदमच 9-10चा पाऊस लगेच तुमच्याच भागात येणार नाही. त्याला डायरेक्शन सुद्धा आहेत, त्याला काही पोझिशन सुद्धा आहेत, कुठल्या मार्गे येणारे काय आहेत याबद्दलही आपण तो लाईव्ह घेणार आहे आणि याचंही त्या लाईव्हमध्ये सांगणार आहे. पण परिस्थिती बघा, तो दक्षिणेकडनं लवकर एंट्री करतोय, म्हणजे लातूरकरांना, नांदेडकरांना, परभणी, बीड जिल्ह्यातल्या भागांना याचा धाक असणार आहे. कारण की हा पाऊस विजांच्या कडकडाटामध्ये मोठ्या थेंबाचा चांदण भरीपेक्षाही अधिक प्रमाणात होण्याचे चान्सेस आहेत. यामध्ये थोडा जरी बदल झाला तारखेनुसार तो अलीकडे येऊ शकतो, पण पलीकडे जाण्याचं प्रमाण त्याचं कमी आहे. आता कमेंट घेण्या अगोदर सगळ्यांना काय प्रश्न विचारायचे हे व्यवस्थित मांडून लिहा, तालुक्यानुसार लिहा आणि विशेषतः दिलेली माहिती ग्रुपवरती आपल्या शेअर करत राहा, जेणेकरून तुमचा इतका तळमळीने सांगितलेला अंदाज तो कॉपी होण्या अगोदर आपला तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करा. आता ऑगस्ट महिन्याची जर कंडिशन सांगायची झाली आपण काय केले, 15 तारखेला सांगितलं का आपण ऑगस्टचा खंडस रिपोर्ट हा 22 जुलैला देऊ. ठीक आहे, तर 22 जुलैच्याही आतमध्ये बऱ्याच जणांनी ऑगस्ट महिन्यामध्ये याच तारखेला खंड सांगितला होता, त्याच तारखेला पाऊस होतोय. ही जी काही गुगली पडली अक्षरशः कॉपी पेस्टचं जे काही प्रमाण आहे हे उघडीस पडण्यास मदत झाली आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात म्हणावा असा मोठा खंड नाही आहे, पण ज्या शेतकऱ्यांना पाऊस अल्पशा प्रमाणात पडला त्या शेतकऱ्यांना विसरून चालणार नाही आहे. जो म्हणजे अहिल्यानगरचा परिसर असेल, थोडाफार नाशिकचा परिसर असेल, धुळ्याचा काही भाग आहे, या भागातल्या शेतकऱ्यांना विनंती आहे की अजिबात चिंता करू नका. आपल्याहून ज्यांना पाऊस कमी त्यांचाच माल चांगला या काळखंडात राहणार आहे. कारण की ज्या भागांना आता बघितलं आपण अतिवृष्टी वगैरे झाली, तर अशी प्रमाण जे आहे हे पुढील काळामध्ये सुद्धा होत राहणार आहे. तर ऑगस्ट महिना संपूर्ण कसा जाईल याकडे फोकस करूयात. आता हा जो पाऊस आहे हा 31 तारखेच्या नंतर आपला पूर्णपणे प्रभाव कमी करतोय, म्हणजे आता प्रभाव त्याचा कमी आहे, पण जी काही सध्या इकून तिकून कानेकोपरे घेणं चालू आहे हे पूर्णपणे कमी होणार आहे. 1 तारखेपासून ही राज्यामधली परिस्थिती 8 तारखेपर्यंत क्लिअर आहे. पुन्हा 9-10 तारखेला वातावरण पुन्हा बनतंय. सध्या पूर्व विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा हे कव्हर करत हे पुन्हा 5 दिवस चालणार आहे. म्हणजे 9 पासून आलं ऑगस्टला 9 किंवा 10 एक दिवसाचा मागे पुढे फरक पडेल, पण त्यानंतर ती परिस्थिती 4-5 दिवस चालणार आहे. एकंदरीत म्हणलं तरी 15-16 तारखेपर्यंत ते 17 तारखेपर्यंत हे वातावरण खराब राहील. त्यामध्ये पाऊस बऱ्याच ठिकाणी होत राहील. मग गेले की ते आपला जवळपास 17 तारखेपर्यंत हा विषय संपलेला आहे. तिथून पुढे परत पुन्हा 25 तारखेला विजांच्या कडकडाटामध्ये ऐन पोळ्याच्या पिरियडमध्ये या 30 तारखेपर्यंत पाऊस सुरू होतोय. मग या पडणाऱ्या पावसाला खंड आपण म्हणू शकत नाही. त्यामुळे राज्यामध्ये म्हणावा असा खंड नाही, आणि तो जर होणारा असेल 15 दिवसाचा तो शेतकऱ्यांच्या फायद्यात राहील. पण 15 ते 20 दिवसाचा मोठा खंड राज्यामध्ये नाही आहे आणि 8 दिवसाच्या उघडीला खंड म्हणत नाही आहे. तर तुमचे काही प्रश्न असतील त्या प्रश्नाबाबतीतही आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करूयात. चंद्रपूर जिल्हा, भद्रावती तालुका जे काही परिसर आहे आपला, उद्या पहाटेच्या वेळेला तुमच्या भागामध्ये पावसाचं आगमन होणार आहे. मध्यम ते हलका पाऊस राहणार आहे आणि पुढचे 4-5 दिवस वातावरण तुमच्या भागामध्ये खराब असणार आहे. उद्या फवारणी करता येईल, पण दादा कसं आहे तुम्हाला शेड्यूल सांगतो मी घनसावंगीकरांना. उद्या पहाटे हलक्याशी धुळे आहे, सूर्यदर्शन नाही आहे आणि संभाजीनगर जिल्ह्यामध्ये, बुलढाणा जिल्ह्यामध्ये, भोकरदन जाफराबादमध्ये दुपारच्या वेळेला सुद्धा पावसाचा जोर थोडा वाढू शकतो. तो खानदेशकडे, बुलढाण्याकडे जाणार आहे. त्यामुळे मराठवाड्याला फारसं संकट नाही फवारणीचं, पण भुरभुर पावसामुळे औषध पानावरून जरी पाणी वगळलं ते नुकसान होऊ शकतं. त्यामुळे फवारणीची रिक्षा अशा पद्धतीने घेऊ शकता. आणि 2 दिवस वातावरण हे खराब आहे आणि इंस्टाग्रामवरती प्रत्येक विभागाच्या स्पेशल रील टाकण्याचं काम देखील
चांगल्या पद्धतीने आपण करणार आहोत. आताची माहिती जवळपास 140 लोकांना आवडली आहे, म्हणजे त्यांच्या लाईकच्या माध्यमातून समजते. सर, यावर्षी अवकाळी पाऊस धुमाकूळ घालणार का? चेतन पाटील सर, अजून कोणता धुमाकूळ घालायचा आहे? जवळपास राज्यातला 65% शेतकऱ्याच्या तूर जायला लागली. काही काही ठिकाणी रानाची वडलेत. काही ठिकाणी जवळपास परिस्थिती बघितली तर 1-1 एकर लोकांचा प्लॉट बसलाय. आणि खरंच पुन्हाही अशी परिस्थिती आहे. तुमचा प्रश्न योग्य आहे, कारण की पुढची परिस्थिती काय असणार आहे. तर पुन्हा एकदा राज्यामध्ये 11 ऑगस्टला आहे, परत 26-27 ऑगस्टला आहे, आणि परतीचा पाऊस जो आहे तो कदाचित 15 सप्टेंबरच्या आसपास 4-5 दिवस मागे पुढे होतील, पण त्यावेळेस तो आगमन करणार आहे. आणि तो सोयाबीनच्या हार्वेस्टिंगच्या टायमिंगलाच तो आपल्याला परेशान करण्याचा अंदाज आहे. माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद, आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा. जय शिवराय.